आज या ठिकाणी आपल्या अकोले तालुक्यात एक भावी काळात किंवा नजीकच्या काळामध्ये त्या जातीमध्ये संघर्ष उभा राहू शकेल अशा प्रकारचं वातावरण निर्माण होते की काय अशी भीती निर्माण करणारं जे वातावरण तयार झालेलं आहे। तर त्याच्यावर काही लोकांनी माझ्या कानावर व्यक्तिगतही घातलं। मी आजारी असल्यामुळं बाहेर निघत नव्हतो, परंतु आज जाणीवपूर्वक या सगळ्यांच्या आग्रहाने आलो आहे। तेव्हा या ठिकाणी जे काही या तालुक्यामध्ये अशा प्रकारचं विषारी वातावरण, काही लोक याच्यामध्ये पेटून देणारे असतात, काही लोक स्वार्थी असतात, काही राजकारण करणारे असतात। तेव्हा वेगवेगळ्या संमिश्र भावनेनं अशा प्रकारच्या दुष्ट भावना पसरवण्यामध्ये जे काही अग्रेसर असतात ते यशस्वी होऊ नयेत अशा प्रकारची एक प्रामाणिक भावना आम्ही जुन्या काळामध्ये आदिवासींमध्ये वावरलेलो किंवा आम्ही हे पाहिलेलं आहे की इथल्या आदिवासी समाजानं, या समाजातले क्रांतिकारक असतील किंवा या समाजातले कोणत्याही समाजातले आदिवासी असोत बिगर आदिवासी असोत, परंतु स्वातंत्र्य सैनिक या ठिकाणी या ठिकाणच्या त्या भूमिगत कार्यकर्त्यांना या ठिकाणी चोरून लपून भाकरी घातलेल्या आहेत। अशा प्रकारचं सौहार्दाचं वातावरण गेली साधारणपणे मी 57 पासून काम करणारा कार्यकर्ता आहे। म्हणजे आज 70 वर्ष जवळपास मी काम करणारा कार्यकर्ता आहे। तेव्हा त्या सगळ्या एवढ्या प्रदीर्घ काळामध्ये जे काही या तालुक्यातलं वातावरण मी पाहिलेलं आहे ते कधी असं जातीच्या प्रश्नावर संघर्ष होणारं किंवा अशा प्रकारचं काही दुही निर्माण करणारं असं वातावरण कधी झालं नाही। आणि आज जर ते होत असेल तर ते आपल्या भावना हे मिटवण्याच्या दृष्टीनं काहीतरी सल्ला देणं, कदाचित आजच्या पिढ्या आमच्यासारख्याचं ऐकणारही नाहीत, परंतु सांगणं हे आपलं काम आहे। आणि म्हणून ते सांगण्याची गरज मला वाटत होती कानावर आल्यानंतर। परंतु ते सांगताना याच्यामध्ये 3 जे प्रमुख आहेत, जे माजी आमदार वैभव भाऊ आहेत, त्याच्यानंतर सध्याच्या याच्यामध्ये निवडणूक लढवलेले आणि या तालुक्यातले रायझिंग स्टार म्हणता येतील असे अमित भाऊ भांगरे हे आहेत, आणि तिसरे विद्यमान सत्तेवर असलेले किरणजी लामटे आहेत। ते या तिघांनी एकत्र आल्याशिवाय मी काही येणार नाही अशी माझी हट्टाची भूमिका होती। परंतु बरीचशी मंडळी म्हणे बा ते काही आता किरणजी लामटे काही उपलब्ध आपल्याला होणार नाहीत अशा प्रकारची हे असल्यामुळं समाजासमोर काहीतरी तिथं माणसं जमवलेत राजूरला, आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गेलं पाहिजे आणि म्हणून मी आलो नाही। तर तसे तिघंही एक समोरासमोर असल्याशिवाय जायचं नाही अशी माझी भूमिका होती। आणि म्हणून हे तिघं का पाहिजेत समोरासमोर, तर याच्या राघोजी भांगरे हे जे काही आदिवासी समाजातले क्रांतिकारक होऊन गेले, ज्याप्रमाणे बिरसा मुंडा हे देश पातळीवर गाजलेलं नाव आहे, त्याचप्रमाणे या अकोले तालुक्याची अस्मिता आणि अकोले तालुक्याचा अभिमान म्हणून राघोजी भांगरे या क्रांतिकारकाला ठाण्याच्या तुरुंगामध्ये फाशी देण्यात आलं, आणि अशी समाजासाठी अशा प्रकारची फाशी स्वीकारणारा क्रांतिकारक आपल्या तालुक्यामध्ये जन्माला आला याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे। ते आदिवासी असोत बिगर आदिवासी असोत, पण या तालुक्याला, या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या माणसांना सगळ्यांना आहे। आणि म्हणून या माणसाचा पुतळा हलवताना काहीतरी त्या पुतळ्याची विटंबना झाली किंवा काय झालं तर यातलं सत्य तपासून आणि त्या गुन्हेगाराचा शोध व्हावा अशा प्रकारची भावना एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला मग ती जातीय विषवल्ली पसरवणं हे दुसऱ्या बाजूला। तेव्हा यातलं सत्य शोधून काढायचं असेल तर मला असं वाटलं की ह्या लोकांमध्ये सत्य शोधून काढण्याची भावना व्यक्त करणाऱ्यांमध्ये सुद्धा एक प्रकारची राघोजी भांगऱ्यांच्या क्रांतिकारकत्वाला न्याय देणारी भूमिका दिसत नाही। ते भित्रे आहेत। म्हणजे त्या माणसाला पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे अशी भित्री भूमिका तुम्ही का घेता असा माझा सवाल सगळ्यांना होता, आणि तो आहे। तर तुमच्या समोर आहे कुणी केलं आहे ते, म्हणजे ज्यांनी प्लॅन एस्टिमेट या कामाचं मंजूर करून आणलं, ज्यांनी 100 कोटीचं प्लॅन एस्टिमेट तयार करून, आणि खरं तर म्हणजे
100 कोटीचं प्लॅन एस्टिमेट इथं आपलं 1 कोटीचं सॉरी आता माझं वयाचा परिणाम होतो आहे तो. तर 1 कोटीचं 100 कोटी माझ्या डोक्यात आले. त्याचं कारण असं की 110 कोटीचं स्मारक ज्या वेळेला होतं त्यावेळेला आमदार किरणजी लामटे साहेब हे आमदार झालेले होते आणि आमदार झाल्यानंतर ज्या वेळेला अर्थसंकल्पाचं भाषण अजितदादांनी केलं त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी सांगितलं की 110 कोटीचं राघोजी भांगऱ्यांचं स्मारक हे सिन्नर तालुक्यामध्ये कुठंतरी एखादी माची पाहिली आणि हे सुद्धा तिथंसुद्धा हे येत होते. म्हणजे त्यांचं गाव टाकून तिकडं ते 110 कोटीचं हे नेलं. ते जर 110 कोटी आपल्या इथं खर्च झाले असते तर आपल्या तिथे एक टुरिस्ट एक पॉईंट निर्माण झाला असता. 110 कोटीमध्ये किती भव्य अशा प्रकारचं टुरिस्ट ठिकाण निर्माण झालं असतं. ते एका अर्थानं हातातून घालवलेत आणि आता 1 कोटीवर तुम्ही हे आणले तर ते ठीक आहे. तुम्ही काय करावं वगैरे त्या तुम्हाला मी नाव ठेवणार नाही. म्हणजे त्या तालुक्याचे आमदार साहेब ते आहेत, लोकांचे प्रतिनिधी आहेत, त्यांचा मी आदर करतो आणि त्यांना मी नाव ठेवणार नाही. परंतु हे करताना ज्या वेळेला हा लोकांमध्ये गैरसमज ज्या वेळेला पसरू लागलेला आहे आणि द्वेष फैलावू लागलेला आहे त्यावेळेला यांची जबाबदारी येते की यांनी समाजासमोर आलं पाहिजे, सगळ्याच समाजासमोर आलं पाहिजे आणि आपली भूमिका जाहीर केली पाहिजे. म्हणून मी ते हजर असल्याशिवाय यायचं नाही असं म्हणत होतो. तर ते त्यांची भूमिका ती मी त्यांच्या बाईट ऐकलेली आहे. ती बाईट पुष्कळ नम्रतेची आहे आणि जर समाजाचं जर याला मी समाजाला विश्वासात घेतलं नाही ही माझी चूक झाली. अशा एका अर्थानं शब्दशः माझ्याकडून काही शब्द वापरण्यामध्ये चूक होईल परंतु ही त्यांची भावना त्यांनी त्या बाईटमध्ये व्यक्त केलेली आहे आणि म्हणून ही भावना ज्या वेळेला त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यावेळेला मी जाहीरपणे एक सल्ला देणारी भूमिका हीच मांडतो इथं आदिवासी समाजाला आणि खालच्याही समाजाला की जातीच्या प्रश्नावर जो काही चुकीचा संघर्ष होण्याची शक्यता आहे त्याला बळी कोणी पडू नये. कोणत्याही आदिवासी समाजातल्या कोणी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पडू नये आणि मराठा समाजातल्याही कोणी त्याला बळी पडू नये हा एक भाग. आणि मग त्यानंतर हे लामटे साहेब मला समोर का पाहिजे होते तर मला त्यांना काही प्रश्न विचारायचे होते की ज्या वेळेला तुम्ही एवढ्या क्रांतिकारी माणसाचं स्मारक करायला निघालेले आहात त्यावेळेला ते स्मारक करायचं वेळेला या तालुक्यातल्या प्रामुख्यानं त्यांच्या गावचे म्हणजे देवगाव तर देवगावच्या मंडळींच्या किंवा त्यांची ग्रामसभा किंवा त्या गावातली मंडळी जमून त्यांना विचारणं आणि शिवाय तालुक्यातले एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 100-500 लोक बोलावणं आणि त्यांच्यासमोर ती चर्चा घडवून आणणं हे माझ्या डोक्यात असं स्मारक करायचं आहे. आणि तिथं अगोदरसुद्धा इथं बसवलेलं आहे तेव्हा ते हटवून करायचं की हटवायचं म्हणजे सुद्धा अगदी मान सन्मानानं बाजूला ठेवायचा आणि सगळ्यांचा मान राखायचा म्हणून एक नवी मूर्ती आणून तिथं राघोजी भांगऱ्यांची बसवायची अशी संमती घेऊन तुम्ही का केलं नाही असा मला त्यांना प्रश्न विचारायचा होता आणि ती विचारायची संधी नाही म्हणून मी आज राजूरला पण येत नव्हतो परंतु ह्या सर्व मंडळींच्या आग्रहामुळे या ठिकाणी आलो. आणि म्हणून आतासुद्धा जी काही भूमिका मी मांडणार आहे ती कोणत्याही म्हणजे मराठा समाजातल्या लोकांना किंवा तुमच्या समाजाच्या आदिवासी समाजातल्या लोकांना यांना कोणाला पटो न पटो माझं मत मी नेहमी मुक्तपणे आणि स्वतंत्रपणे मांडत असतो. म्हणून ते मी मांडणार आहे की त्यांना या बाबतीमध्ये बोलवावं समाजासमोर आणि समाजासमोर विचारावं की तुम्हीच या बाईटमध्ये मान्य केलं आहे की ही मी लोकांना विचारलं नाही आणि लोकांना जर नको असलं तर मी थांबेल अशा प्रकारची कबुली तुम्ही तुमच्या बाईटमध्ये दिलेली आहे. तेव्हा तुम्ही लोकांना बोलून विचारावं की अशा प्रकारची हा पुतळा बाजूला ठेवून आणि दुसरा पुतळा तिथं त्या ठिकाणी ठेवण्याचा विचार करायला जर तुमची संमती असेल तर मी करतो नाही तर मी थांबून घेतो अशा प्रकारची लोकांच्या समोर दिलगिरी व्यक्त करून म्हणजेच माफी मागून तुम्ही तुमची भूमिका सांगावी, लोकांसमोर सांगावी, लोकांना सांगावी आणि ती लोकांना त्यांनी जर भूमिका नम्रपणे सांगितली तर तुम्हाला जो आवश्यक आहे तो गुन्हेगार सापडला आहे
आणि त्यांनी तुमची माफी मागितली, या माफीवरच तुम्ही त्याला ती शिक्षा दिलेली आहे, अशा प्रकारचं मानून सगळ्या गोष्टी संपून टाकाव्यात, अशा प्रकारचा माझा तुम्हाला सल्ला राहील. कारण जे माणसं गुन्हे करतात, मोठमोठे गुन्हे, अगदी पार्लमेंटमध्ये गुन्हे करणारे लोकांनासुद्धा माफी पार्लमेंटमध्ये दिली जाते. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे पार्लमेंट आणि जी घटना निर्माण केली, तर त्या ठिकाणचे लोकसुद्धा त्याला माफ करतात चुकीला. तर चूक जर त्यांनी मान्य केली तर तुम्हाला माफ करायची का नाही करायची, तर ती माफ करायची नसली तर तो जुना पुतळा त्या ठिकाणी तिथं राहायला पाहिजे असा समाजाचा आग्रह जर असेल तर त्या आग्रहसुद्धा लहामटेनी मान्य करावा. नाही तर तिथं पुतळा बसवायला जर तुमचा विरोध असेल तर बाबांनो, मी रामराम घेतो आणि तिथं पुतळा वगैरे बसवायचं काही ते जी काही मी केलं असेल त्या ठिकाणी ते गंगेला अर्पण करून आणि मी थांबतो, असं याच्यापैकी एक समाजासमोर येऊन त्यांनी जर सांगितलं तर तुम्हीसुद्धा आमकी काही शिक्षा झाली पाहिजे आणि तो गुन्हेगार समोरच आला पाहिजे. कारण तो समोर मी दाखवला आहे आणि मी तर लिखी कंप्लेंट पोलिसांच्या नावानं हा माणूस याच्यातला गुन्हेगार आहे, तुम्ही तो आमका म्हणता तमका म्हणता, काही शोधायची गरज नाही. सोम्यागोम्यांना कशाला शोधता? तुमचा प्रमुख आरोपी हे किरणजी लहामटे आहेत. त्यांच्याबद्दलचा माझ्या डोक्यात द्वेष नाही आणि म्हणून ते असताना त्यांना जी काही शिक्षा द्यायची ती काहीतरी तुरुंगातच त्यांना शिक्षा दिली पाहिजे अशातला काही भाग नाही. त्यांनी माफी समाजाची जर मागितली तरीसुद्धा ती शिक्षा तुम्ही मान्य केली पाहिजे असं माझ्यासारख्याचं मत आहे. आणि ते मान्य करून ती भूमिका त्यांना मान्य आहे की नाही हे तुम्ही एकदा तालुक्यातले सगळे लोक एकत्र येऊन आणि त्याच्यासमोर तुम्ही तुमची भूमिकेचा खुलासा केला पाहिजे असं तुम्ही त्यांना आदेश द्या समाज म्हणून. कोणाला? आमदार किरणजी लहामटे यांना. आणि तो आदेश तुम्ही दिल्यानंतर जर ते आले नाही तर मग तुमच्या हातामध्ये समाजाचा अपमान करणारा हा माणूस आहे आणि बच्चमजी मग आमची गाठ आहे पुढं असं तुम्ही त्यांना आव्हान देऊ शकता. आणि ते आव्हान स्वीकारणार नाहीत, ते तुमच्या पुढं शरणागती पत्करतील असं माझ्यासारख्याचा विश्वास आहे. आणि ती शरणागती पत्करतात की नाही यासंबंधीची विचारणा एकदा त्यांना करून जर त्यांनी ती पत्करली तर ही केस बाकीचं काही करण्यापेक्षा ही केसच तुम्ही माघार घेऊन टाकावी असं मी अमितजी असेल, दिलीपजी असतील किंवा सगळे जी काही मंडळी आहेत, वैभव भाऊ असतील, तर ह्या सगळ्यांना मी विनंती करतो आणि माझं त्यासंबंधीचं निवेदन संपवतो. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.